नमस्कार मित्रांनो, आपण जे रिफाइंड ऑइल खातो ते कशा प्रकारे बनते यावरती आजचा व्हिडिओ आहे। मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवतो, तो बघितल्यावरती तुमच्या जरा लक्षात येईल, त्यानंतर मग आपण डिस्कस करू। शायद आप विश्वास ही नहीं कर पाएंगे, कोई भी ऑयल ओरिजिनली निकलता है नट या सीड से, लेकिन उसमें से ऑयल निकालने के लिए ज्यादातर कंपनीज एक केमिकल यूज करती है जिसका नाम है हेक्सेन, जो पेट्रोलियम इंडस्ट्री से आता है। फिर उस ऑयल को बहुत हाई टेम्परेचर्स पे हीट किया जाता है, जिसमें उसमें मौजूद सारे न्यूट्रिएंट्स डिस्ट्रॉय हो जाते हैं और अक्सर सारे हेल्दी फैट्स कन्वर्ट हो जाते हैं ट्रांस फैट्स में। फिर उस तेल को देखने में लाइट और क्लियर बनाने के लिए उसमें केमिकल ब्लीचिंग एजेंट्स डाले जाते हैं। इन सब प्रोसेसेस के बाद उस तेल में काफी खराब स्मेल आने लगती है, तो उस गंदी स्मेल को हटाने के लिए उसमें डिओडोराइजर्स भी डाले जाते हैं। ज्यादातर रिफाइंड ऑयल कुछ ऐसे ही बनता है। और मार्केट में मिलने वाले ज्यादातर प्रोडक्ट्स, चाहे वो बिस्किट्स हो या चिप्स, नमकीन हो या पैकेट में मिलने वाले डिप्स, इसी रिफाइंड ऑयल का इस्तेमाल करते हैं। व्हिडिओ बघितल्यावरती तुमच्या लक्षात आलंच असेल की का आजकाल प्रत्येक आजार वाढत आहेत। हार्टचे आजार असेल, लिव्हरचे, किडनीचे किंवा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणे, दर 10 सोनोग्राफी पाठीमागे दर 5 ते 6 लोकांमध्ये फॅटी लिव्हर आढळणे, हे सर्व प्रमाण या रिफाइंड ऑइल मुळे वाढलेले आहे। आणि आपण घरामध्ये 4 ते 5 लोकांमध्ये दर महिन्याला 4 ते 5 लिटर सहज रिफाइंड ऑइल तेलाचा वापर करतात। पण ह्या तेलाचा कुठेतरी वापर कमी केल्यामुळे तुमच्या बऱ्यापैकी आजारांना नियंत्रणात ठेवले जाऊ शकते। मला पण या तेलांबद्दल इतकी माहिती नव्हती सुरुवातीला, पण जेव्हा मी डॉक्टर सचिन मेस्त्री सरांकडे कॅन्सर सारखे व इतर मोठ्या आजारांचे पेशंट बघण्यासाठी व शिकण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की सर सर्वप्रथम त्या सर्व पेशंटचे तेलाचे प्रमाण कमी करत। म्हणजे एखाद्या पेशंटच्या घरात जर समजा 4 ते 5 लोक राहत असतील तर सर त्यांना सांगत असत की तुम्ही सर्वांमध्ये फक्त महिन्याला 1 लिटर तेलाचा वापर केला पाहिजे। तेलाचे प्रमाण कमी केल्यानंतर असे निदर्शनास आले की ज्या आजारांना वर्ष ते 2 वर्ष लागत होते बरे होण्यासाठी, असे आजार फक्त 3 ते 4 महिन्यात बरे होताना माझ्या निदर्शनास आले। आणि मी सुद्धा माझ्या अनेक पेशंटांना, म्हणजे ज्यांना बीपी आहे, शुगर आहे किंवा इतर मोठे आजार आहेत, लिव्हरचे, किडनीचे किंवा हृदयाचे, तर त्यांचे जसं आपण तेलाचं प्रमाण कमी केले तसे ते रुग्ण 3 ते 4 महिन्यात मला बरे होताना दिसू लागले। म्हणजे तुम्हालाही कळालं असेल की जितकं तुमच्या घरामध्ये तेलाचं प्रमाण कमी असेल तितकं तुम्ही कोणत्याही मोठ्या आजारांपासून दूर राहाल। तर मला सर्वांना हेच सांगणं आहे की सर्वांनी रिफाइंड तेलाचा वापर करताना कमीत कमी करा। महिन्याला फक्त 1 ते 2 लिटर तुमच्या कुटुंबामध्ये लागला पाहिजे आणि जितकं तेल प्रमाण कमी असेल तितकंच तुम्ही सर्व आजारांपासून सुरक्षित राहाल। धन्यवाद।